पारंपरिक महाराष्ट्र केसरीचा माना तर शितोळीनगर निमसोड महाराष्ट्र केसरी मैदान पार पडत आहे आणि मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये आपल्याला सुंदर अशी लढत पाहायला मिळाली. या गटामध्ये आपल्याला माहिती आहे की एक बकासूर आणि भोंगा एक सुंदर असा साज पळत होता आणि त्याच गटामध्ये मित्रांनो आणखीन एका नवीन चेहऱ्याने संग्राम आणि याचं नाव काय दिमागराव आणि संग्राम यांनी त्याचा पळ दाखवून या ठिकाणी विजय प्राप्त केला आहे. त्यांचे मालक आपल्याबरोबर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कशा पद्धतीने या गाडीचं नियोजन आज केलं होतं तुम्ही? नियोजन मिलिटरीत माझा मुलगा आहे फौजी आणि बैल माझ्या जोडीदाराचा आहे. नक्की कुठला आहे हा बैल? बैल कोरेगावचा, चंचळी गावचा, दिमागराव चंचळीचा, कोरेगाव तालुक्यात चंचळी. काय सांगाल आज एक निकाल एक सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय, 14 देशानं बघितलाय. काय सांगाल केवढा मोठा आनंद आहे आज? आज सगळ्या महाराष्ट्रालाच तुम्हाला सांगतो, मला सगळ्यालाच आनंद आहे. का आनंद आहे तर बकासूर हा महाराष्ट्र केसरी आणि तो महाराष्ट्र केसरीच राहणार. 12 वेळा हिंद केसरी आहे. केसरी आणि त्याची बरोबरी आम्ही सुद्धा करू शकत नाही. त्या देवाच्या गटामध्ये आज तुम्ही पळाला, एक त्याचा आशीर्वादच म्हणावा लागेल. आशीर्वाद काय सांगाल? तर काय माहितीये का, माझी एक इच्छा होती. मी आता काय माहितीये का बोलतो की मी माझ्या ज्योतिबा राजेची सेवा करतो, माझं घरदार सेवा करतो. माझी एक इच्छा होती की ज्योतिबा राजा एक बार मला फक्त लढत पडून ते. पण त्या ज्योतिबा राजाने माझी हा काय केली आणि हाय काय केल्यानंतर मला सांगितलं चल लढत तुम्हाला सांगतो काय माहितीये का, ही सगळी म्हणली या फेऱ्यात पळाय नको, अरे असून दे जाऊन दे, कुठेही पळायचंय, कुठे बी पळायचे. पण जर समजा माझ्या ज्योतिबा राजाच्याच मनात जर आहे मला कवच दिलाय आज काय नाही इथंच पळतो म्हणलं. काय पोरांना सांगितलं परत चिठ्ठी आहे दुसरी, पण नाही म्हणलं आता इथंच पळतो. हारजीत असती, हारजीत आहे, पण परमेश्वरानं कुणावर छत्र धरलंय त्याच्यावर अवलंबून राहतं. कुठंतरी त्याच्यावरती कष्ट पण भरपूर आहे तुमचं. जर त्याच्याकडे जर बघितलं तर ते अंगापिंडानं धडधाकट आहे आणि ज्या पद्धतीने आज मैदानाकडं त्या तुम्ही म्हणला की या गट क्रमांक 3कडे सगळ्यांचं लक्ष होतं. बैल पळाली त्याच्यामुळे विजय प्राप्त झाला आहे. काय सांगाल? बैल पळाली विजय प्राप्त झाला म्हणजे ती बैलांची पावर आणि त्यांची दमक म्हणून विजय प्राप्त झाला. बरोबर आहे. तुमची आमच्या आज काय सांगाल? डोळ्यामध्ये पाणी होतं मागाशी तुमच्या ज्यावेळेस तुम्ही गाडी पळून आली, तर काय सांगाल आज तुमचा एक मोठा विजय म्हणावा लागेल? काय सांगाल? तुम्ही डोळ्यात पाणी साठलेलं तुमच्या, तुम्ही तिथं आला स्टेज पशी, काय सांगाल? एवढा मोठा आज मोठा विजय म्हणावा लागेल. देवाबद्दल काय सांगाल? आपला देव बकासूर बद्दल काय सांगाल? बकासूर देवच आहे. बकासूर देवच आहे आणि त्या देवाबरोबर काय माहितीये का, माझ्या ज्योतिबा राजाची बकासूर देवाची फक्त आज कुस्ती लागली हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितले आणि दोन्ही वाक्य तुम्हाला सांगतो काय माहितीये का, देवाचे आशीर्वादाच आहेत आणि असाच सगळ्यांना सुद्धा आशीर्वाद असावा. आपल्या बकासूरचा सुद्धा आशीर्वाद आपल्या नंदीवरती कायम राहील. कायम राहावा, कायम राहावा. बकासूर सुद्धा काहीतरी नाही, दैवी साथ आहे त्याला आणि माझा राजा सुद्धा काहीतरी नाही, माझ्या ज्योतिबा राजाची साथ आहे आणि दोन्ही तुम्हाला सांगतो काय माहितीये का, दोन्ही साथीनं एकत्रित आलं ज्याची ताकद वाढली त्याचा विजय. चालतंय. काय सांगाल आता आपला खरेदी वगैरे केल्या का घरच्या घ्यायचं? वासरू आणलं त्याला कसा घडवला, काय त्याला कसं घडवला लहानपणापासून? लहानपणापासून आपल्याकडे पहिलं होतं दूध पाजलं आणि त्याला आपल्याकडे पहिलं आता सुद्धा त्याला खाण्यापासून बाहेर आणला तरी गोटा बिटा आलते बाहेर असणं बाहेर तर रस्त्याने चालाय जरी गेले तर खडा लागला ना तर इकडे लगेच आपल्या त्याला पोरापेक्षा जास्त आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणार. मी गेलो तरी माझ्या माघारी सुद्धा माझ्या कुटुंबाला जाणार की शेवटच्या टप्प्यापर्यंत मला सांगतो ते हायवे करायचं. कुठंतरी बाबा या आनंद अश्रू आहेत, तुम्ही त्याच्यावरती एवढा जीव लावताय आणि त्याचे अश्रू येते ना. मला दिमागराव म्हणून 88 फायदे घेणारा वाघ दुनियाची मनुष्याने वडूच्या फळात त्यावेळेला फायनलला उतरतो शेप याला फक्त बोलावं आणि शेप याला बोलायला तो बैलाला घातलं. पहिले एकही दिवस पडला नाही बकासूर दिवस परत माझी म्हातारपण हाऊस पुरी करण्यासाठी माघारी करून आला. मला आठवण होती 5 बाऱ्या पळून पुशेगावचं फायनल घेणारा माझा वाघ आत्तापर्यंत पुशेगावच्या मंदिरात त्याला फोटो होता. सुरेश पाचांगणे वर्धनगडचा माझा खास जुळला आणि अजून सुद्धा
त्याच बैलाचं नाव त्याच्या घरी सुद्धा पुढचं. तसं असं प्रेमाचं ह्या सुद्धा पेशात जोडीदार व्हावं तर एकामेकावर प्रेम करावं. आणि या पेशात तुम्हाला सांगतो दम अहंकार कुणी पाळू नये. सगळ्याला कसं आहे हे पेशा आहे. सगळी बंधू भावानं तुम्हाला सांगतो प्रेमानं राहावी आणि प्रेमानं राहून हे पेशा कडवणे. कुणी कोणासंग तुम्हाला सांगतो दमानं अहंकार वादानं वागायचं, प्रेमानं वागा. त्यानं सिद्ध केला स्वतःला आणि त्यानं दाखवलं की तो तुमच्या दिमागरावचा आशीर्वाद त्याच्यावरती राहिला आणि सगळ्या महाराष्ट्रानं त्याचा पळ बघितला. खूप चांगला पळाला. अशीच कामगिरी परत इथून पुढे करत राहावा आपला दिमागराव छोटा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला मी माझ्या सुट्टीभराच्या सगळ्यांना आशीर्वाद आहे. ठीक आहे, ठीक आहे. अजून आणि पारंपरिक चितोळीनगर निमसोडकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान संपन्न होत आहे. या मैदानाच्या गट क्रमांक 3कडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आपल्याला पण माहिती आहे की एक सुंदर असा साच सुरांनी मुलगा त्या गटामध्ये पळाला होते. त्याच गटामध्ये आणखीन एका नंदीनं त्याचा पळ दाखवला आणि विजय प्राप्त केला आहे. त्यांचे मालक आपल्याबरोबर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव पहिलंच आपल्या? ज्युनियर संग्राम ज्युनियर संग्राम. कुठला आहे? कोरेगावचा. कोरेगावकरांचा ज्युनियर संग्राम आहे मित्रांनो. त्याच्यापासून कोण पळालं? दिमागराव चंचळीचा. चंचलीकरांचा दिमागराव आणि संग्राम ही गाडी मित्रांनो बाकासुरांनी भोंगाच्या गाडीत गट क्रमांक 3मध्ये पळाले आणि त्यांनी विजय प्राप्त केला आहे. दादा काय सांगाल कसं या जोडीचं नियोजन झालं होतं? तुमचा पहिला कसं झाला होता? 1 महिन्यापूर्वी चालू होतं माझं नियोजन, पण ती योगायोगानं मला पुढली तारीख खेळायची होती, पण फौजी काय ऐकायला म्हणले बर्गे आपण हेच मैदानी खेळायचं. चालेल म्हणले, खेळू, गाडी पाळणार आहे म्हणलं. काय ते तांदवडीच्या मैदानामध्ये गुलाल मिळवलेला आणि तिथून थोडासा लोकांना उजेडामध्ये माहीत नव्हता. आज 14 देशाला कळाला आहे ज्युनियर संघ कोण आहे. काय सांगाल? ते तांदळवाडीचा गुलाल म्हणजे कोलेश्वरचा गुलाल, महादेवाचा गुलाल आहे. तिथनं सुरुवात माझी चांगली झाली आणि पहिले सुद्धा बैल माझी सगळी हिंद केसरी झालेली आहे. बैल तो आता 16-17 वर्षाचा घरी आहे माझ्या. हिंद केसरी मोठा संग्राम म्हणून आहे. टॅटो म्हणून त्याचं नाव असायचं कायम आणि ती टॅटो नाव माळशिरसकरांनी पाडलेलं आहे. एवढा मला त्यांचा अभिमान बी आहे. पण त्या बैलाला मला एवढा मागितलं तरी मी दिला नाही. त्याचा घेऊन नातो आहे. आज एवढं मोठं यश आज सगळ्या महाराष्ट्रानं नाही 14 देशानं बघितले. काय आनंद म्हणजे आज वेगळाच आहे. कुणालाच वाटत नव्हतं की ही गाडी निकाल घेईल, पण तू त्या ठिकाणी निकाल घेतलाय. काय आनंद आहे याचा सांगा. आनंद म्हणजे आपण जी ह्याला जी सांभाळतो, ह्याला जी कष्ट करतो जनावराला, त्याचं हे श्रेय आहे. काही झालं तरी तुम्ही सांभाळ करा, तो तुम्हाला नक्की यश देणार. पण स्वतः सांभाळायचं, दुसरीकडे देऊन करून हे करून जुळणार नसते. बघा गेलं तर बकासुरांनी भोंगा ही पण चांगली गाडी आहे. काय सांगाल त्या गाडीविषयी? देव बकासूर म्हणजे देव माणूसच आहे, त्याबद्दल काय प्रश्नच नाही. पण तरी पण आपलं एक खेळ असतो, बरोबर, खेळात 19-20 राहतं, हरजित राहती. आपण कुठं आहे, त्या जोडीला आपण कुठंशी आहे ही फक्त बघायसाठी मी त्यात उतरतो. माझा खेळ असाच असतो. मोठ्या बैलावर पडलं, गाडीवर पडलं तरी आपण कुठं आहे ही कळतं. म्हणून तेवढ्यासाठी पळतो. हां, कुठेतरी बकासूर आणि भोंगा ही तर गाडी चांगलीच आहे. पण आपला बैल कितपत पळतोय हे कळलं पाहिजे. पाहिजे. एक मनामध्ये काय चाललेलं एक तुम्ही आता एक टॉपची गाडी त्यातमध्ये होती आणि तुम्ही कसा निर्णय घेतला की नाही आपण पळायचं त्या गाड्या? नाही, टॉपचा निर्णय म्हणजे कसं, माझा खेळच असा आहे. मी प्रत्येक मैदानात असाच खेळतो. मला टॉपचीच लागते ती. हरूच जितू. पण आपण कुठे? आपण कडनं पळायचं, आपण कडनं धावायचं, पळतोय आणि ही सिद्ध करून धावायचं माणसासनी की बाबा हाय बाबा हा कडनं पळतोय, काय होते त्याचा धावणं हे महत्वाचं आहे. नक्की हा कुठून घेतलाय? काय घरचाच आहे. घरचाच आहे. तुमचं नाव नाही सांगितलं? राजेंद्र बर्गे कोरेगाव. बरं, राजेंद्र नामदेवराव बर्गे कोरेगाव. बरं, चला ठीक आहे. ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आज कुठंतरी आज संग्रामनं नाव केलंय. हो, म्हणजे कष्ट घेतोय हे श्रेय सगळं मोठ्या संग्रामालाच. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.